आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीत भाविकांनी दर्शनासाठी उदंड गर्दी केली होती. शहरातील निवडुंगा विठोबा, पालखी विठोबा आणि पासोड्या विठोबा सारखी प्रमुख मंदिरे सोहळ्याकरता सज्ज झाली होती. विठ्ठलवाडी परिसरात दरवर्षीप्रमाणे मुलांसाठी पाळणे, खेळण्यांच्या गाड्या आणि खाद्यपदार्थांची दुकानेही भाविकांसाठी सज्ज झाली होती. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्याकरता भाविक पावसातून, चिखलातून पहाटेपासूनच रांगेने मंदिरात दर्शनासाठी येत होते. विविध संघटनांकडून आलेल्या भाविकांचे स्वागत केले जात होते. विठोबारायाचे रूप सुंदर, मोहक असल्याने वारकऱ्यांना विठोबा विविध रूपात दिसतो. कोणी त्याला माऊली म्हणते, तर कोणी त्याला बाप, तर कोणी बंधू म्हटले आहे. संतांनीही आपल्या अभंगातून विठ्ठलाच्या वेगवेगळ्या रूपांचे वर्णन केले आहे. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, असे संत सावतामाळी म्हणतात. तेव्हा या संतांची भक्ती कशी त्यांच्या जीवनात पुरेपूर मुरलेली आहे हे आषाढी एकादशी निमित्ताने लक्षात येते. आणि आपल्या सर्व भक्तगणांना प्रिय असणारा हा पांडुरंग युगानुयुगे विटेवर उभा राहून भक्तांना दर्शन देत आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलिया अभंगा. विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळांची, अभंगाला जोड टाळची पळांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू